शांतिनगर पुलिस ने एक बड़ी कार्रवाई करते हुए जबरन वसूली मांगने वाले एक आरोपी को गिरफ्तार किया है। बता दें कि शांतिनगर घाट चौक इलाके में शंकर जनरल स्टोर्स चलाने वाले संदीप शंकरलाल मेहर उम्र 42 वर्ष ने शांतिनगर पुलिस थाने में आरोपी के खिलाफ शिकायत दर्ज कराई थी। आरोपी प्रदीप दुर्व सिंह थापा उम्र 38 वर्ष शांतिनगर घाट चौक निवासी है। वह संदीप मेहर की दुकान पर आया और धमकी दी, अगर तुझे यहाँ दुकान चलानी है तो मुझे 20,000 रुपए महीना देना पड़ेगा, नहीं तो तुझे जान से मार दूंगा। आरोपी ने फिरियादी को अश्लील गालियां बोली। इतना ही नहीं, आरोपी ने वहां लगे और भी दुकानदारों से गाली गलौज की और उनसे भी जबरन पैसे छीन लिए। इसी शिकायत के आधार पर पुलिस ने आरोपी को गिरफ्तार कर लिया है। आगे की जांच जारी है। शांतिनगर पोलीस स्टेशनमध्ये प्रदीप ध्रुवसिंग थापा हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे। तो याच्या आधी सुद्धा त्याच्यावर आपण प्रतिबंधक कारवाई MPD केली होती। त्यानंतर त्यावर आणखी एक गुन्हा दाखल केला होता। त्यामुळे नुकताच रविवारी तो जेलमधून सुटला। जेलमधून सुटल्यानंतर दुसऱ्या दिवशी सोमवारी घाट चौकामधील काही दुकानदार आहेत त्यांच्याकडे जाऊन त्यांनी खंडणी मागण्याचा प्रयत्न केला। तसेच त्यासोबत त्या परिसरातले इतर फटाका दुकानदार, काही मिठाई दुकानदार आहेत यांच्या ठिकाणी जाऊन त्यांना सुद्धा खंडणीची मागणी करून त्यांच्या दुकानातून सुद्धा फटाके मिठाई घेतली आणि एका दुकानदाराला त्यांनी 20,000 रुपये दुकान चालवायचं असेल तर मला 20,000 रुपये खंडणी द्यावी लागेल अशा स्वरूपाचा प्रकार त्यांनी केला तिथे। त्या घटनेची माहिती मिळताच तुरंत आपला DB स्टाफ त्या ठिकाणी रवाना करून तिथला आरोपी ताब्यात घेतला। त्यानंतर आपण यामध्ये संबंधित तक्रारदार आहेत त्यांची तक्रार नोंदवून त्याच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला आणि त्यामध्ये त्या आरोपीला अटक करण्यात आली आहे। आरोपी सध्या आता न्यायालयीन कोठडीमध्ये बंद आहे। तो एक रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे, त्यामुळे त्याला त्वरित ॲक्शन घेऊन आमचे DB पथकाचे आव्हाडे आणि पूर्ण DB टीम यांना आम्ही पाठवलं होतं। त्यांनी त्याला त्वरित ताब्यात घेऊन कुठलाही वेळ न दवडता या घटनेचं गांभीर्य समजून त्यांना ताब्यात घेतलं आणि तक्रार दाखल करून घेऊन त्याचा गुन्हा नोंद केला आणि त्याच्यावर पूर्ण कायदेशीर ते कारवाई करण्यात आली आहे। आणि ही सदरची कारवाई आम्ही माननीय पोलीस आयुक्त श्री रवींद्र कुमार सिंगल सर, पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 तसेच ACP लकडजन डिव्हिजन यांच्या मार्गदर्शनात पूर्ण केलेली आहे।